तर पुलबॅक साठी फर्स्ट आणि थर्ड कॅन्डल पेक्षा सेकंड कॅन्डलचा हाय, फर्स्ट आणि थर्ड पेक्षा सेकंड कॅन्डल हाय पाहिजे. हाय पाहिजे. हा झाला अप ट्रेंड, डाऊन ट्रेंडचा पुलबॅक. आणि अप ट्रेंडचा अपट्रेंड साठी झाला सर हा. आणि स्विंग पॉईंट बघितले ना आपण. स्विंग पॉईंट बघितलेला. स्विंग लो म्हणजे काय? हॅलो, फर्स्ट आणि थर्ड कॅन्डल पेक्षा सेकंड कॅन्डलचा लो जास्त म्हणजे दोन कॅन्डलचं ऑब्झर्वेशन केलं तर ते मधली जी कॅन्डल असते तिचा लो काय असतो? जास्त असतो. ओके, हा काय झाला तुमचा? स्विंग लो. स्विंग लो झालं बरोबर. स्विंग लो हे खालच्या बाजूला तयार होतात, बरोबर आहे ना? मग स्विंग लो तयार झाल्यानंतर मार्केट कोणत्या साईडला जाते? अप साईडला. अप साईडला जाते, बरोबर आहे. मार्केट अप साईडला जाते. मग अप साईडला गेल्यानंतर ना इथे सगळ्या लोकांनी बायचे ट्रेड घेतलेत. हो, बायचे ट्रेड घेतलेत. मग बायच्या ट्रेडची एसएल कुठे असणार? या स्विंग लोच्या खालीच असणार ना. हो सर. बरोबर ना. मग ज्या वेळेला मार्केट अप ट्रेंड असते त्यावेळेला पुलबॅक कोणते बघायचे? डाऊनचे बघायचे का अपचे बघायचे? डाऊनचे. अपचे कसे बघणार? पुलबॅकच्या खाली लिक्विडिटी असते, एसएल कुठे जास्त आहेत? याच्या खाली आहेत ना एसएल. लिक्विडिटी याच्या खाली पडले ना. मग ज्यावेळेला वरती मार्केट जात असते त्यावेळेला पुलबॅक कुठले बघायचे असतात? डाऊनचे बघायचे असतात. डाऊनचे. आणि ज्यावेळेला खालती मार्केट जात असतं त्यावेळेला पुलबॅक कोणते बघायचे आहेत? वरचे पुलबॅक बघणार तुम्ही का? कारण की वर जिथं पण स्विंग पॉईंट असतो तिथे वरती तुमच्याकडे पुलबॅक तयार झालेला असतोय आणि तिकडे मार्केट खाली जात असते त्यावेळेला एसएल कुठे असतात? ते सगळे अपसाईड वरती असतात. मग ज्यावेळेला डाऊन साईडला मार्केट जात असतं त्यावेळेला पुलबॅक कोणते बघणार आहे? खालचे बघणार आहे, बरोबर ना. समजलं? आता चार्ट वर बघूया आपण थोडं. चार्ट वर बघूया. ओके, हे बघा इथून मार्केट वरून खाली यायला लागले. कोणते पुलबॅक बघितले पाहिजेत? वरचे सर. वरचे पुलबॅक बघितले पाहिजेत, बरोबर ना. किती पुलबॅक आलेत बघा? 1 2 3 पुलबॅक आलेत. हा सर. आलेत ना, बरोबर आहे. 3 पुलबॅक आलेत, बरोबर आहे. मग एसएल कुठे कुठे पडलेत? याच्यावरती पडलाय, याच्यावरती पडलेत, ह्याच्यावरती पडलेत, बरोबर ना. हो सर. ह्याच्यावर ह्या शेवटच्या मोमेंटच्या वरचे एसएल सगळे घेतलेत का? हो. आणि एसएल घेतल्यानंतर खाली गेलेत बघा. गेलेत, बरोबर. ओके ठीक आहे. आता पहिल्यांदा पुलबॅक कसं मार्किंग करायचं ते तुम्हाला शिकवतो आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ. ओके, सर टाइम फ्रेम कोणता वापरायचा? टाइम फ्रेम नंतर सांगतो. पहिल्यांदा पुलबॅक मार्क करायचे कसं सांगतो. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं स्टार्टिंग पासून मॅपिंग करायचं. लक्षात घ्या, टाइम फ्रेम छोटा घेतला तर समजणार नाही तुम्हाला. ओके,
टाइम फ्रेम छोटा घेतला तर समजणार नाही तुम्हाला. ओके, आता काय करायचं, पुलबॅक मार्किंग करण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो. जे पाठीमागे सगळे जे लो मारलेले आहेत मार्केटनं, सगळे जे लो मारलेत ते मार्किंग करून घ्यायचे. का मी सगळे लो मार्किंग करून घेतले. हा सर. सगळे लो मार्किंग करून घ्यायला लागले बघा मी. का लो मार्किंग करून घ्यायचं, इथे पुलबॅक तुम्हाला लगेच सापडतात. बघा ह्या कॅन्डलने तोडला मार्केटला, मग त्याच्यावरती स्विंग पॉईंट कोणता आहे, हे बघा हा पॉईंट आहे, हा पुलबॅक आहे तुमच्यासाठी, बरोबर ना. हा. त्याच्यानंतर ना ही कॅन्डल तोडले बघा, त्याच्यावरती पुलबॅक कोणता आहे, हा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्या कॅन्डलला तोडले, ह्याच्यावरती पुलबॅक कोणता आहे, हा आहे. ओके, समजा लागले. तर ते खाली क्लोज द्यायला पाहिजे का. हा, पाठीमागच्या लोच्या खाली दिल्यावरच पुलबॅक बघायचा, पाठीमागच्या लोच्या खाली दिल्यावरच पुलबॅक बघायचा. शॅडो केला तर नाही. शॅडो केला तर नाही, क्लोजिंग दिलेच पाहिजे. ओके, ओके. बघा आता आता तुम्हाला मी इथं प्लेबॅक मोड मध्ये दाखवतो म्हणजे समजेल. ओके, प्लेबॅक मोड मध्ये दाखवतो. वरून कॅन्डल खाली यायला लागल्यात. कोणता पुलबॅक आला आतापर्यंत, ही कॅन्डल चालू आहे, हिचा हाय मार्क करतोय, हिचा हाय खातोय का बघणार आहे मार्केट मी. बघा खाल्ला का, नाही. नाही खाल्ला. मग ही कॅन्डल तयार झाली, मग तिच्या लो खाली गेलो, तिचा लो हाय मार्क केला. बघा आता, आता बघा त्याच्यानंतर ही कॅन्डल तयार झाली ना हिच्या खाली, मग तिचा हाय मार्क केला. आता तिचा हाय खाल्लाय मार्केट ना, हा. हाय खाल्लाय. फक्त पाठीमागचा जो लो तयार झाला त्याच्या खाली क्लोजिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला पुलबॅक म्हणायचं नाही. ओके, काय काय म्हटलं मी, समजलं तुम्हाला. नाही सर, परत एकदा सांगा. पाठीमागचा जो लो तयार केला मार्केटने, तो जोपर्यंत हा तोडत नाही, आता ह्या कॅन्डलचा हाय तर खाल्लाय, कॅन्डलचा हाय तर खाल्लाय ना. हा सर. हो. मग हा जो लो तयार केला मार्केटने त्याच्या खाली जोपर्यंत क्लोजिंग येत नाही तोपर्यंत ह्या वरच्या टॉपला किंवा वरच्या स्विंग पॉइंटला पुलबॅक बोलायचं नाही. ओके सर. हा, क्लोजिंग देते का बघायचं तुम्हाला. ओके, क्लोजिंग आले अजूनपर्यंत नाही. नाही. बघा ओके. क्लोजिंग आली, आली. आली. मग ह्याला काय म्हणायचं, हा सर. पुलबॅक. फुल बॅक. ओके, मग ही लाईन आहे ती काढून टाकायची. ओके, ओके. ती लाईन काढून टाकली. ठीक आहे, आता नवीन पुलबॅक येतोय का बघायचा. ओके, तो जुना झालाच. ओके, नवीन पुलबॅक येतोय का बघायचा. इथे आता त्याच्या पुढची तयार झाली, तिचा हाय मार्क केला. बघा तिचा हाय खाल्ला का, तिचा हाय नाही खाल्लेला सर. नाही, नाही खाल्लेला. मग त्या कॅन्डलचा हाय मार्क केला. बघा हाय खाल्ला का, हो. खाल्ला. खाल्ला. फक्त हा सर. या लोच्या खाली जाऊन क्लोजिंग केले पाहिजे तरच त्याला पुलबॅक बोलायचं. ओके, लोच्या खाली क्लोजिंग देत नाही तोपर्यंत त्याला पुलबॅक म्हणता येणार नाही. ओके, ओके. आता इथून मार्केट वरती गेलं, पहिला जो जुना पुलबॅक आहे त्याला मार्केटने टच केलं का, नाही अजून. नाही. नाही नाही केलं, सर. नाही केलं. हाय तर खाल्ला, आता क्लोजिंग ह्याच्या खाली दिली पाहिजे. माईक बंद करा. बघा क्लोजिंग आली खाली, आली. क्लोजिंग आली. क्लोजिंग खाली आल्या वरती जो स्विंग पॉईंट असतो, स्विंग हाय असतो, ते बघा ह्या दोघांचं क्लोजिंग आल्यानंतर इथनं बघायला चालू करायचं आणि पहिला जो दिसेल त्याला मार्क करायचा. या दोघांच्या वरती ही कॅन्डल आहे का, हा. मग पहिला हा वरचा होता आणि आता नवीन पण आलाय, आलाय ना. आलाय. हा मग सर. हा जो आहे तो ट्रान्सफर करायचा इथे, कळलं. आता परत नवीन पुलबॅक येतोय का बघायचं तुम्हाला. आता ही कॅन्डलला हायचा हाय मार्क केला, परत पुलबॅक येतोय का बघायचं तुम्हाला. हे बघा इथे, आता एकच मिनिट.
हे बघा इथे ह्या कॅन्डलचा हाय खाल्लाय ने हो. खाल्लाय. हा सर. फक्त ह्या लोच्या खाली जाऊन क्लोजिंग दिलं पाहिजे, बरोबर ना? पुल बॅक येण्यासाठी पाठीमागचा जो लो तयार झाला त्याच्या खाली जाऊन क्लोजिंग दिलं पाहिजे. क्लोजिंग व्हायला लागले का बघा अजून? नाही. नाही, क्लोजिंग होत नाही. याच्या खाली क्लोजिंग पाहिजे तुम्हाला. लिक्विडिटी तर खाल्ली मार्केटने. क्लोजिंग झाली. हो. हा सर. मग ह्याच्यामध्ये स्विंग पॉईंट कोणता तुमच्याकडे? हाच आहे. हा. मग हा जो पुलबॅक आहे तो इथं शिफ्ट करायचा. बघा ह्यो पुलबॅक होता, पण ह्या मार्केटने या पुलबॅकला टच केलं काय? नाही. नाही. नाही नाही. सर. मग नवीन पुलबॅक आला म्हणून इथे घेतलं त्याला. ओके, परत इथे बघा, परत ही कॅन्डल ज्या आतमध्ये तयार झाल्या हो. तिची किंमत नाही, पण पाठीमागच्या कॅन्डलचा हाय खाल्लाय. 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 मग ह्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिल्यावर हा काय होणार तुमच्याकडे? फुल बॅक. पुलबॅक होणार. Pullback. क्लोजिंग दिली का बघा? हा पाठीमागचा लो आहे त्याच्या खाली क्लोजिंग दिली. हो, दिले. हे बघा इथं ह्या दोन कॅन्डलच्या या वरती ही कॅन्डल आहे आणि ह्या दोन कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल आहे. कुठला पुलबॅक येणार आहे यातला आता? दोन्हीपैकी कोणता? वरचा. वरचा नाही, खालचा करंट पुलबॅक येणार. ओके, ओके. मग हे बघा इथे नवीन पुलबॅक आलाय. हा नवीन पुलबॅक आलाय ना हा, पण ह्या पहिल्या पुलबॅकला मार्केटनं जाऊन टच केलं का? नाही. नाही. नाही, नाही गेलं. मग हा पुलबॅक इथे शिफ्ट करायचा. ओके, समजलं? आता बघा इथून आतापर्यंत जेवढे काय पुलबॅक मार्क केले त्या पुलबॅकला मार्केटने टच केलेलं का? नाही. नाही. नाही सर. इथं पुलबॅक आला नवीन एक. बघा ह्या कॅन्डलचा इथं हाय खाल्लाय बघा. खाल्लाय का? हो. हो. मग हा पुलबॅक कुठे येणार? इथे शिफ्ट होणार. बरोबर आहे? हा. शिफ्ट होणार. बरोबर आहे? पुलबॅकला टच झालं मार्केट पहिल्यांदा. हो. ह्याच्या अगोदर कुठं टच झालं होतं? नाही. नाही. ज्या वेळेला खालून बॉटमवरून तुम्ही जो मार्क केलेला जो पुलबॅक आहे त्याला मार्केट जेव्हा टच करतं त्यावेळेला खाली हायर हायचं कन्फर्मेशन येते तुम्हाला. हायर हायचं नाही, लोअर लोचं कन्फर्मेशन येतं. ओके, समजलं? लोअर लो कसा बनवला बघितला? हा. वरून मी पुलबॅक मार्क करत आलो, पण कोणत्याही पुलबॅकला मार्केटने टच नाही केलं, पण ह्या पुलबॅकला मार्केटने टच केलं. हा केलं. टच केलं. मग मार्केटनं पुलबॅकला टच केलं म्हणून तुमच्याकडे काय कन्फर्म झालं? लोअर लो. लोअर लो झाला. बरोबर आहे? लोअर लो झाला. ठीक आहे. आणि ह्याला टच केल्यानंतर ना ज्या वेळेला मार्केट ह्या लोअर लोच्या खाली जाऊन क्लोज होणार आहे त्यावेळेला वरच्या बाजूला कशाचं कन्फर्मेशन येणार तुमच्याकडे? लोअर हाय. लोअर हायचं. ओके, लोअर हायचं कन्फर्मेशन येणार आणि लोअर हायचं कन्फर्मेशन येण्यासाठी ह्या प्रिव्हियस लोच्या खाली क्लोजिंग दिलं पाहिजे. ओके, ओके. समजलं? आता बघा इथून ह्याच्यावरती सगळ्यांची एसएल आहेत ना. एसएल कुठे कुठे आहेत? पहिला पुलबॅक आपला इथं होता आणि आता नवीन दोन दोन पुलबॅक जवळ आले. याचा अर्थ ह्याच्यावरती एसएल आहेत. बरोबर आहे का? त्याच्यानंतर ना ह्याच्यावरती एसएल आहेत बघा. या तीन तीन कॅन्डलच्या वरती एसएल आहेत. ओके, एसएल आहेत. ही एसएल खाल्ल्यानंतर कशी जातात बघा खाली. त्याच्यानंतर ना इथे मंथली टाइम फ्रेम वरून मी जरा 6 महिन्याच्या टाइम फ्रेम वर जातो. 6 महिन्याच्या टाइम फ्रेम वर गेल्यानंतर ना इथं तुम्हाला एक काय दिसतो? एफव्हीजी. एफव्हीजी. एफव्हीजी दिसतो, बरोबर ना? एफव्हीजी दिसतो. आता त्या एफव्हीजीच्या वरती लिक्विडिटी आहे. याचा अर्थ ही लिक्विडिटी नाही करणार मार्केट. ही वरची जी लाईन मारली ही लिक्विडिटी नाही करणार. ह्या दोन लिक्विडिटी खाणार आणि मार्केट कुठे जाणार? खाली जाणार. दोन. मग तुमचं मार्केट टार्गेट खाली खाली लो पर्यंत असू शकतं. ओके, ती लिक्विडिटी खाणार आणि खाली जाणार बघा आता. आणि त्यावेळेला कन्फर्मेशन घ्यायचं आणि सेलिंग करायचं.
लिक्विडिटी रन झाली. हो. लिक्विडिटी रन झाली. या कॅन्डलचा हाय खाल्ला का? खाल्ले. डाऊन ट्रेंड आहे. या कॅन्डलचा हाय खाल्लाय आणि कॅन्डल ब्लॅक झाल्या. ह्याच्या पुढची कॅन्डल कुठली येणार मग? ह्या कॅन्डलच्या पुढची कॅन्डल कुठली येणार? ब्लॅक. ब्लॅक. सर. काल शिकवलं की तुम्हाला हाय स्वीप झाल्यावर काय हा होतंय? सर. ब्लॅक येतं ना? हो सर. यस. आली का ब्लॅक? हो सर. एवढा फास्ट का खाली गेलं? हो. का गेलं एवढं फास्ट खाली? लिक्विडिटी शिफ्ट झाली वरची. सगळ्यांची एसएल सापडले तिथं. सापडलेत का? हो हो सर. हा सर. सर. बरोबर आहे. आता तुम्हाला मी फक्त मोठ्या टाइम फ्रेमवर दाखवायला लागलोय. का दाखवले? तुम्हाला समजायला पाहिजे. कारण की छोट्या टाइम फ्रेमवर जर गेला तर कॅन्डल भरपूर येणार आहेत. बरोबर ना? हो सर. हा सर. समजणार नाही तुम्हाला. म्हणून प्रॅक्टिस करताना मोठ्या टाइम फ्रेमवर हळूहळू छोट्या टाइम फ्रेमवर जायचं. ओके. प्रॅक्टिस करताना छोट्या टाइम फ्रेमवरून हळूहळू छोट्या टाइम फ्रेमवर म्हणजे सक्सेस होण्यासाठी पहिल्यांदा मोठ्या टाइम फ्रेमवरून तुम्हाला यायला पाहिजे. ओके. समजलं? हो सर. ओके सर. आता ह्या प्रिव्हियस लोच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली. झाली की सर? झाली. मग इथे वरती कन्फर्मेशन कशाचं येणार तुमच्याकडे? लोअर आहे. लोअर आहे का? लोअर हायचं येणार. ओके. लोअर हायचं येणार. ओके. आणि जो पुलबॅक आपण मार्क केलेला त्या पुलबॅकला आपण काय बोलणार? आयडीएम. आयडीएम म्हणजे प्रलोभन. ओके. म्हणजे तिथं सगळ्या लोकांना काय दाखवले? आमिष दाखवून म्हणजे सेलिंग करायला लावलं आणि नंतर त्यांनी काय केले? त्यांची एसएल हिट केले. एसएल घेतले. एसएल घेतले आणि त्याच्यानंतर मार्केट खाली गेलं. हो सर. हो सर. मार्केट त्याच्यानंतर खाली गेलं. इथं तुमची पहिली एंट्री सेलची प्रॉफिटमध्ये गेली. ओके. असंच तुम्हाला हे जे ऍक्च्युअल मध्ये जे हा जो स्ट्रक्चर मॅपिंग जे करायचं असतं ते ऍक्च्युअल मध्ये कोणत्या टाइम फ्रेमवर करायचं असतं? 1 आवर आणि 4 आवर. 1 आवर आणि 4 आवर. पण मी 1 आवर आणि 4 आवर गेलं तर तुम्हाला इथे समजायचं बंद होणार आहे. बरोबर ना? हो सर. हो सर. कारण की हे पहिल्यांदा शिका. पहिल्यांदा पुलबॅक कोणती मार्क करून कशाला काय टच झाल्यानंतर काय कन्फर्मेशन येतंय. हा पुलबॅक इथेपर्यंत आलेला. ह्याला टच झालं. हा सर. टच झाल्यावर काय कन्फर्मेशन आलं? या पुलबॅकला Lower टच low. मार्केट झाल्यावर लोअर. लोअर लोचं कन्फर्मेशन आलं. कोणता ट्रेंड आहे? डाऊन डाऊन ट्रेंड. डाऊन डाऊन ट्रेंड. ट्रेंड. डाऊन ट्रेंड. अप ट्रेंड मध्ये जर पुलबॅकला मार्केट टच झालं तर मग कशाचं कन्फर्मेशन येणार? लोअर. हायर लो. तुमचे माईक बोलतानाच ओपन करा. बाकीच्या वेळेला ओपन करू नका. तुमचा व्हॉइस येते पाठीमागचा. अप ट्रेंड मध्ये आयडीएम ला टच झालं की काय कन्फर्म येतं? इकडे लिहून घ्या पाहिजे तर. हायर लो. काय कन्फर्म होतंय? हायर आहे आणि हायर लो. हायर हाय ब्रेक केल्यानंतर अप ट्रेंड मध्ये कशाचं कन्फर्मेशन येणार? डाऊन ट्रेंडला अप ट्रेंड मध्ये मार्केट जर डाऊन ट्रेंड मध्ये आयडीएमला जर टच झालं तर कशाचं कन्फर्मेशन येणार आहे? हाय. लोअर लोचं. आणि डाऊन ट्रेंड मध्ये ज्या वेळेला पण तुमचा लोअर लो ब्रेक होणार आहे. लोअर लो ब्रेक होणार. त्यावेळेला कशाचं कन्फर्मेशन येणार तुमच्याकडे? लोअर हाय. लोअर हायचं. ओके. समजलं? हो सर. अशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅपिंग करायचं असतं. हे लिहून घ्या पाहिजे तर.
नोट डाऊन झाल्यानंतर हँड राईज करा. बघा काय केलं बघा मी पहिल्यांदा स्टेप बघा. स्टेप पाहिजे तर स्टेप पण लिहून घ्या. पहिली स्टेप काय घेतली? पहिली स्टेप काय घेतली? पहिली स्टेप काय घेतली? फुल बॅक. पुलबॅक मार्क केला. ओके. हो. त्याच्यानंतर पुलबॅक मार्क केला आणि पुलबॅक मार्क केला जेव्हा पण मार्केट जाऊन पुलबॅकला टच करणार आहे. ओके. जेव्हा पण Yes. मार्केट पुलबॅकला जाऊन टच करणार आहे त्यावेळेला तुमच्याकडे कन्फर्मेशन कशाचं येणार आहे? लोअर हाय अपट्रेंड मध्ये असाल तर तुम्ही कन्फर्मेशन कशाचं येणार आहे? हायर हायर राहायचं. हायर हाय आणि डाऊन ट्रेंड मध्ये असाल तर लोअर lower. हाय. लोअर लोच येणार आहे. ओके. हा, पुलबॅकला lower low. टच केल्यानंतर मार्केटना ही तुमची स्टेप कोणती झाली? 2 नंबरची. ही 2 नंबरची स्टेप झाली. ओके. आता 3 नंबरची स्टेप. 3 नंबरची स्टेप काय असणार आहे? लोअर लो कन्फर्म झाला आणि 3 नंबरला वेन ब्रेक अपट्रेंड मध्ये हायर हाय जर ब्रेक केला तर कशाचं कन्फर्मेशन येणार आहे? हायर Higher लोचं low चं. कन्फर्मेशन येणार आहे. आणि डाऊन ट्रेंड मध्ये Lower. जर लोअर लोअर लो जर Lower ब्रेक high. केला तर Lower लोअर हायचं कन्फर्मेशन येणार आहे. बरोबर काय? इथेपर्यंत आलोय sir. आतापर्यंत आपण हो सर. इथेपर्यंत आलोय. बघा इथे लोअर लो ब्रेक केला लोअर हायचं कन्फर्मेशन आलं. बघा ह्या स्टेप परत एकदा सांगतो तुम्हाला मी. इकडे बघा. स्टेप परत एकदा सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा वरनं आपण काय मार्क करत आलो? पुलबॅक. वरनं पुलबॅक मार्क करत आलो आणि पुलबॅकला तुमच्या मार्केटने टच केलं. हा. टच केलं. टच केल्यानंतर ट्रेंड बघायचा. कोणता ट्रेंड आहे? डाऊन ट्रेंड आहे. डाऊन आहे ना? हो. हा सर. मग डाऊन असेल तर तुम्हाला कन्फर्मेशन कशाचं येणार आहे? लोअर लोच येणार आहे. लोअर लो. लोअर लोच त्याला टच झाल्यावर इथं जाऊन वरती टच झालं पुलबॅकला त्यावेळेला लोअर लो तुम्हाला मिळाला हा सर. मिळाला आणि त्याच्यानंतर ना मग वेन ब्रेक म्हणजे लोअर लो ज्या वेळेला ब्रेक होईल त्यावेळेला कोणता ट्रेंड आहे तुमच्याकडे? डाऊन ट्रेंड आहे. मग डाऊन. कशाचं कन्फर्मेशन येणार? लोअर हायचं होणार. ओके. लोअर हाय. लोअर. समजलं इथेपर्यंत सगळं? हो. ओके. आता बघा आता हा पहिला लोअर लो कन्फर्मेशन घेण्यासाठी काय फाइंड केलं आपण? आयडीएम फाइंड केला. बरोबर आहे. मग हा पहिला लोअर लो इथे तुटलाय. हा. मग नवीन लोअर लो तयार करायला पाहिजे तुम्हाला. हो. मग नवीन लोअर लो जर तयार करायचा असेल तर काय फाइंड केलं पाहिजे परत? फुल बॅक नाही झालं पाहिजे. पुलबॅक. फुलबॅक परत मॅपिंग करायला पाहिजे. बरोबर ना? हा. येस. फुलबॅक परत मॅपिंग करायला पाहिजे. ओके. बघा आता आता सध्या हे जेव्हा ब्रेक होईल त्यावेळेला पुलबॅक तुमचा इथेच असणार. ओके. लोअर हाय पण इथेच असणार आणि पुलबॅक पण तुमचा तिथेच असणार सध्या जरी. ओके. तोडल्यावर. ओके. बघा कॅन्डल क्लोज झाली याचा अर्थ पुलबॅक इथे कुठं दिसतोय का तुम्हाला या रॅलीमध्ये? नाही, इथंच आहे. बरोबर आहे. तिथेच आहे. मग आणि नवीन आला तर तो शिफ्ट होणार आहे. नवीन येतोय का बघूया ना तर त्याला शिवते का बघू मार्केट. पुलबॅक नवीन आलाय का बघा. हे बघा इथे ह्या 2 कॅन्डलचे ना हाय खाल्ला आणि खाली जाऊन हा, क्लोज सर. केले का? येस पुलबॅक सर. नवीन आला पण पुलबॅक ज्या वेळेला नवीन आला त्यावेळेला पहिल्या पुलबॅकला त्याने टच केलं का? नाही. नाही सर. नाही. म्हणून पहिला पुलबॅक शिफ्ट होऊन कुठे येणार आहे? इथे येणार आहे. ओके. हो सर. आता ह्या पुलबॅकला टच करते का बघायचं तुम्हाला. कन्सोल्टेशन व्हायला लागले याचा अर्थ टच करणार ते.
बघा टच केलं, हो हा सर. टच केलं. मग टच केल्यानंतर कन्फर्मेशन कसं झालं? लोअर 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 लो आलं, बरोबर आहे. आता लोअर लोच्या खाली जेव्हा आपण मार्केट जाऊन क्लोज देणार आहे, त्यावेळेला कन्फर्मेशन कसं येणार आहे तुमच्याकडे? लोअर आहे सर. लोअर आहे सर. मग इथे तुमच्याकडे बीओएस होणार, बरोबर आहे का? हो. आणि ह्या लोअर हायच्या वरती जर कॅन्डलने क्लोजिंग दिली तर इथे काय होणार तुमच्याकडे? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर होणार, बरोबर आहे का? बरोबर आहे, हो चेंज सर. ऑफ कॅरेक्टर सर. होणार. ठीक आहे, इथेपर्यंत सगळं क्लिअर आहे? हो. बघा आता इथे, आता बरोबर आहे. आता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवली होती परवा दिवशी, दाखवली होती. हो सर. फॅक्टर. फ्रॅक्टल दाखवला होता परवा दिवशी, बरोबर आहे का? हो येस. आता तुम्ही मला सांगा, ह्या फ्रॅक्टल मध्ये आपण कोणतं ट्रायंगल पहिल्यांदा लावलाय? मोठा मोठा. मोठा लावलाय, हा लावलाय, बरोबर ना? हा येस. लावलाय. हा कोणत्या टाइम फ्रेमचा ट्रायंगल आहे सांगा आता मला. मंथली. तुम्ही मला सांगा, फक्त मंथलीच्या टाइम फ्रेमवर कॅन्डल दिसतात का? मग त्याच्यावरच्या टाइम फ्रेमवर दिसत नाहीत? दिसतात ना. 6 मंथ दिसतात. मग हा ट्रायंगल कोणत्या महिन्याचा? 6 मंथ. आता बघा, मंथली पर्यंत तुम्ही आलाय, पण मंथलीच्या वरती पण कॅन्डल आहेत ना. मंथलीच्या वरती 3 महिने आहे, 6 3 महिने महिने, आहे 6 आणि 12 महिने आहे, 12 महिने. हा सर. बरोबर आहे. मग हे 6 ट्रायंगल महिने. कुठल्या टाइम फ्रेमचा आहे? 6 6 महिने. महिन्याचा आहे, 3 महिन्याचा का 12 महिन्याचा आहे? 6 महिने सर. 6 महिने. बरोबर ना? Yes. 6 महिने कशावरनं म्हणायला लागलाय सांगा जरा मला. आतला मोठा आहे कॅन्डल. मग 12 महिन्याच्या जेव्हा कॅन्डल दिसतातच की. होय. तो मोठा मोठा आतला तो 12 महिन्याचा आणि हा सेकंड आहे तो 6 महिन्याचा. नाही, तो मोठा आहे तो त्याला धरलेला नाही याला आपण. मग ओके. सर 12 महिन्याचा आहे. ह्यो 12 मग 12 महिन्याचा आहे, महिन्याचा. बरोबर आहे. हा तुम्ही हो. मानाल तो असणार, लक्षात घ्या. तुम्ही 12 महिन्याचा म्हटला तर 12 महिन्याचा असणार, पण तिकडे कॅन्डल किती आहेत ते बघायला लागतात. कॅन्डलच्या डेटावर असतो, तो डेटा किती आहे त्याच्यावर ठरवायचं हा किती महिन्याचा असणार. तो 6 महिन्याचा पण असू शकतो, ते कॅन्डलचा डेटा बघायचा. 3 महिन्याचा पण असू शकतो, कॅन्डलचा डेटा बघायचा. ओके, 12 महिन्यावर डेटा जर कमी असेल तर तो किती महिन्याचा असणार? 6 महिन्याचा असणार. ओके, बघा आता ओके, सर. इथून मी 12 महिन्यावर गेलो. 12 महिन्यावर गेल्यानंतर ना डेटा कमी दिसते बघा तुम्हाला. डेटा किती? 4च कॅन्डलचा दिसायला लागला. 4 कॅन्डल दिसले. 4 कॅन्डलचा दिसायला लागला. तरी पण इथे एक फिरवली गॅप तयार केलाय बघा मार्केटने मागे, दिसतोय का? हो सर. 12 महिन्याला, त्यामुळे 6 ला आलो, 6 महिन्याला आलो. 6 महिन्याला पण तिथे एक फिरवली गॅप आहे बघा, छोटासा 12 महिन्याचा फिरवली गॅप आहे, बरोबर आहे. परत आता आपण मंथलीवर आलो, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला मी मंथलीवरनं 6 महिन्याला का नेलं त्याचं उदाहरण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इथं, इथून 3 महिन्याला गेलो, 3 महिन्याला पण मागं पुलबॅक असणारच ना. तिथं आहे. हो. हा पुलबॅक आहे, हा पुलबॅक आहे. मग ह्याच्यावरती 3 महिन्याच्या हिशोबाने लिक्विडिटी पडलेच ना, हो. बरोबर ना. आणि 3 महिन्याच्या हिशोबाने लिक्विडिटी पडले आणि 1 महिन्याच्या हिशोबाने ह्याच्यावरती जाऊन कॅन्डल क्लोज झाले. मग हा तुमच्याकडे चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय. हो. हा सर. चेंज ऑफ कॅरेक्टर झाला याचा अर्थ, चेंज ऑफ कॅरेक्टर झाला याचा अर्थ तुम्ही बाईंग करणार आहे, हो. बरोबर आहे. याचा अर्थ तुम्ही बाईंग करणार आहे, बरोबर आहे का? पण मार्केट फ्रॅक्टल आहे ना टोटली. येस सर. मार्केट फ्रॅक्टल आहे टोटली, लक्षात घ्या. बाईंग करायचं की सेलिंग करायचं? सेलिंग करायचं. यामध्ये सेलिंग करायचं सर. आता सेलिंग करायचं, कारण की तुमच्या मंथलीच्या टाइम फ्रेमवरती फक्त ट्रेंड चेंज झालाय, बरोबर आहे का? हो पण सर. बाकीच्या वरच्या टाइम फ्रेम आहेत 3 महिने, 6 महिने, ह्याच्यावरती आहे बघा. इथून मार्केट खाली गेलं, इथून मार्केट वरती आलं, मग ही मुवमेंट कोणती आहे तुमच्याकडे? इम्पल्स. ही इम्पल्स आहे. आणि 3 महिन्याच्या हिशोबावर, 3 महिने किंवा 6 महिन्याच्या हिशोबावर इथून जे मार्केट वरती यायला लागलंय ती काय आहे? करेक्शन. आणि करेक्शन नंतर मार्केट कुठे जाणार आहे? इम्पल्स. खाली जाणार आहे परत, बरोबर आहे. करेक्शन नंतर मार्केट खाली जाणार आहे, म्हणून इथे कोणती एंट्री घ्यायची तुम्ही? सेलची. आणि सेलची एंट्री घेण्यासाठी पाठीमागचं काय मार्क केला मी? पीवाय. आणि पीवाय मध्ये गेल्यानंतर मार्केट काय करणार? खाली जाणार. जरा कन्सोल्टेशन करू शकता ते, खाली कन्सोल्टेशन आहे म्हटल्यावर, आणि मग खाली जाणार. बघा काय करायला अडायला लागले का तिथंच? हो. आता ह्याच्यानंतर ना लिक्विडिटी करून लिक्विडिटी खातात बघा वरची, आणि कसं फास्ट जातात बघा खाली. फक्त लिक्विडिटी खाल्ली, गेलं बघा खाली. गेलं का? हो. गेलं का?
मग हा चेंज ऑफ कॅरेक्टर झाला ना तुमच्याकडे. हो तुम्हाला फक्त व्हिज्युअलायझेशन मध्ये काय दाखवलं, अपट्रेंड चालू झाला दाखवलं ना, हो बरोबर आहे का. हो सर. व्हिज्युअलायझेशन मध्ये फक्त अपट्रेंड, पण हा जो चेंज ऑफ कॅरेक्टर आहे तो चेंज ऑफ कॅरेक्टर काय, फेक. फेक चेंज ऑफ कॅरेक्टर. ओके, समजलं. हो. समजलं. स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये बघा अशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅपिंग करायचं असतं. आयडीएम मार्क करून मी लोअर लो लोअर हाय या गोष्टी घेतो. जोपर्यंत ह्या कॅन्डलच्या खाली जाऊन मार्केट क्लोज होत नाही त्यावर तोपर्यंत तुम्हाला काय मिळणार नाही, लोअर आहे. बॉस. लोअर हाय मिळणार नाही किंवा Yes. बॉस मिळणार नाही. ओके, चेक करू आपण त्याच्या हो. खाली कॅन्डल क्लोज होते का. हे बघा आता एक गोष्ट तुम्हाला मी सांगायची विसरली. ह्या मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये लोअर हाय तोडला, अपट्रेंड चालू झाला मंथलीच्या टाइम फ्रेमवर. ओके सर. मग हायर हाय कन्फर्म करायला पाहिजे ना ट्रेंड चालू झाला म्हटल्यावर. हो हो हो. मग पुल बॅक मार्क करायला नको, करायला पाहिजे. दिसतो इथे पुल बॅक ह्या पुल बॅकला, कारण की इथून मार्केटनं चेंज ऑफ कॅरेक्टर केले बघा, बरोबर ना. इथून मार्केटनं चेंज ऑफ कॅरेक्टर केले आणि चेंज ऑफ कॅरेक्टर केल्यानंतर ना लोअर हाय तुटला, याचा अर्थ इथे हायर हाय बनणार आहे वरती. मग Higher हायर हाय जर कन्फर्मेशन करायचं असेल तर आयडीएम मार्क केला पाहिजे बुलिशवाला. हो. बुलिशवाला आयडीएम मार्क केला, जोपर्यंत ह्याला टच करत नाही मार्केट तो पण हायर हाय येणार नाही. बघा टच केलं, येस. कशाचं कन्फर्मेशन आलं, हाय राहायचं. इथे वरती हायर हायचं कन्फर्मेशन आलं, बरोबर आहे. इथे ज्या वेळेला हायर हायचं कन्फर्मेशन येते त्यावेळेला, इथं हायर हायचं ज्या वेळेला कन्फर्मेशन येते त्यावेळेला इथं खालच्या बाजूला बॉटमला चेंज ऑफ कॅरेक्टर होणार इथे, बरोबर आहे ना. ओके. माईक बंद करा, तुम्हाला बोलायची वेळ चालू करा. माईक बंद करा ना तर रिमूव्ह करणार. हे बघा इथे आयडीएम ला टच झालं, पुलबॅकला टच झालं म्हणून हायर हायचं कन्फर्मेशन आलं. पण आता मार्केटकडे दोन दिशा आहेत, एक तर मार्केट वरच्या बाजूला तोडणार आहे, वरच्या बाजूला मार्केटनं तोडलं तर वरच्या बाजूला बीओएस होणार आहे, बरोबर आहे का. येस. आणि खाली चोच. एकच मिनिट, चेंज ऑफ कॅरेक्टर खाली. एकच मिनिट थांबा, कलाकारी कोणतरी करायला लागले चला बाय. बघा इथे, इथे बघा वरती जर मार्केटने जर क्लोजिंग दिली तर बीओएस तर होणार आहे, बीओएस. आणि खाली ह्याच्या जर क्लोजिंग दिली तर चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे, हो बरोबर ना. पण वरती क्लोज हो देणं का खालती क्लोज देणं तुम्हाला आयडीएम मार्क करायलाच लागणार, बरोबर ना. हो हो. आता सध्या तर आयडीएमचं काम संपलेलं आहे, इथेपर्यंत आयडीएमला टच झाला, हायर हाय मिळालाय. पण एक तर लोअर लो तुटला पाहिजे किंवा हायर हाय तुटला पाहिजे, तोपर्यंत आयडीएम मार्क करायचं नाही परत. ओके, हो. बघा आता काय करते मार्केट. कॅन्डल क्लोज करू का डायरेक्ट. सर इथे एक प्रश्न आहे माझा. हम्म. तर या आयडीएम तुम्ही तिथेच कसं काय घेतला. तिथं इथनं मार्केट ज्या वेळेला वरती गेलं त्यावेळेला पाठीमागचा लोअर हाय तुटला, हा तो लोअर हाय तुटला, याचा अर्थ चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. हा. चेंज ऑफ कॅरेक्टर झालं याचा अर्थ दिशा बदलली. हम्म. मग कुठली दिशा चालू झाली, डाऊन ट्रेंड. किती वर्ष ट्रेडिंग करत आहे. आता 6 महिने झाले. हा Up- मग जरा अजून वेळ uptrend लागणार चालू तुम्हाला. आहे. अप ट्रेंड चालू झाला, हा. बेसिक्स शिकायला पाहिजे. बेसिक्सचं युट्यूबचं माझं पहिल्यांदा व्हिडिओ बघा आणि मग हे तुम्हाला समजायला चालू होईल, लगेच समजणार नाही. ओके. बघा मार्केटनं अजून लोअरला तोडलाय का हायर आहे तोडलाय.
काय तोडला मार्केटनं? हायर आहे. हायर आहे. हायर मग हा जो बॉटम आहे, ह्या बॉटमची इथे Boss काय झाला. तयार होणार? बॉस झाला सोडा, इथे हायर लो तयार होणार ना बॉटमच्या इथे. हा सर इथे येस येस. इथे हायर लो तयार होणार, ठीक आहे. आणि हा जो चेंज ऑफ कॅरेक्टर आहे तो इथे सरकणार असा, बरोबर ना? वरती बॉस झाला, इथे तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर सरकणार, ठीक आहे. आणि मार्केटने काय केलं? बॉस केला. बॉस केला याचा अर्थ पाठीमागचा जो हायर हाय आहे तो तोडला मार्केटने, तोडला ना. मग पाठीमागचा हायर हाय जर तुटत असेल तर नवीन तुम्हाला हायर हाय तयार करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी परत काय मार्क करायचं? पुलबॅक मार्क करायचा. बघा इथे दिसतो पुलबॅक. हो सर. बीओएस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ना करंट व्हॅलिड पुलबॅक म्हणजे काय? आयडीएम. समजलं? लिहून घ्या पाहिजे तर. बीओएस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ना करंट व्हॅलिड पुलबॅक म्हणजे आयडीएम. बीओएस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ना करंट व्हॅलिड पुलबॅक म्हणजे आयडीएम. ओके. इम्पल्स मधील करंट व्हॅलिड पुलबॅक असं टाका. इम्पल्स मधील करंट व्हॅलिड पुलबॅक म्हणजे आयडीएम. ओके. बीओएस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ना इम्पल्स मधील करंट व्हॅलिड पुलबॅक म्हणजे आयडीएम. ओके. आता बघा इथे इथून मार्केटने काय केलं? हायर आहे तोडला, म्हणजे ही मोमेंट कोणती आहे तुमच्याकडे? इम्पल्स इम्पल्स. मग इम्पल्स मग इथं तोडल्यानंतर ह्याच्या जवळचा पुलबॅक कोणता? हाच आहे ना. हो सर येस. हाच आहे. मग हा पुलबॅक तुमच्यासाठी काय झाला? आयडीएम झाला. ओके. आयडीएम आयडीएम. आता जोपर्यंत ह्या पुलबॅकला मार्केट टच करत नाही तोपर्यंत नवीन हायर आहे तुम्हाला मिळणार नाही. ओके. ओके. बघा आता. किंवा नवीन जर पुलबॅक आला तर आयडीएम शिफ्ट करायचा. बघा नवीन पुलबॅक आलाय. हा सर आलाय आलाय बघा. ह्या दोन कॅन्डलची इने लिक्विडिटी खाल्ली आणि वरती गेलीत. मग पुलबॅक आला इथे. हा शिफ्ट करायचा इकडे. ओके. हा शिफ्ट करायचा आणि बघायचं परत. मग परत मार्केट त्याच्या खालची लिक्विडिटी खाते आणि परत वरती जाते. लिक्विडिटी खाल्ली लिक्विडिटी. हा सर लिक्विडिटी खाल्ली. लिक्विडिटी खाल्ल्यानंतर तुमच्याकडे ऑर्डर ब्लॉक येतो. हो, ह्या ऑर्डर ब्लॉकला टच केल्यानंतर परत ती वरती जाऊ शकते. कन्फर्मेशन घ्यावं लागतं तिकडं. आता बघा हे बाकीचं एंट्रीचं ते नंतर बघू आपण. तुमच्या आयडीएमला टच झालं. टच आयडीएमला झालं म्हणून कन्फर्मेशन कसं चाललंय? हायर आहे. हायर हायचं कन्फर्मेशन आलं इथे, बरोबर आहे. त्या हायर हायच्या वरती जेव्हा आपण मार्केट क्लोज देणार आहे त्यावेळेला बीओएस होणार आहे, बरोबर ना. हो सर. बीओएस होणार आहे. बघू आता. परत लिक्विडिटी खाल्ली बघा बॉटमची. आता इथं दोन आहेत. इथं पण लिक्विडिटी आहे, इथं पण लिक्विडिटी आहे, इथं पण लिक्विडिटी आहे. सगळ्या लिक्विडिटी क्लिअर करू शकते ते आणि परत वरती जाणार ते. हे बघा दोन स्विंग पॉईंट तयार केला आणि वरती जायचं नाटक करायला लागले बघा. ते करायला लागले का? इथे फेरवले का पहा, त्याच्यामुळे इथे कन्सोल्ट व्हायला लागले बघा मार्केट. आणि त्याने लिक्विडिटी पण खाल्लेली आहे या प्रिव्हियस याचे. त्यामुळे इथनं पण डायरेक्ट वरती जाऊ शकते किंवा ही खाऊन पण. आता इथनं पण जाऊ शकते डायरेक्ट वरती. इथं बायस बुलिश झाला. इथून वरती याच्यावरती क्लोजिंग झाल्यावर काय होणार आहे? बीओएस. ओके. कॅन्डल क्लोज करतो जरा मी आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. बघा इथे इथून मार्केट वरती गेलं, इथून वरती गेलं, वरचा हायच्या वरची लिक्विडिटी खाल्ली. बीओएस झाला का? पण नाही नाही झालेला बीओएस बघा अजून. आणि ही कॅन्डल ज्यावेळेला वरती क्लोज झाली त्यावेळेला बीओएस झाला.
पण हम्म, ग्रीनने बरोबर. क्लोजिंग द्यायला पाहिजे प्रॉपर असं मला वाटतंय. अशा पद्धतीनं मॅपिंग येणार. बघितलं मॅपिंग कसं केलंय? हो. मॅपिंग कसं केलंय बघितलं? हो आता सर. इथेरियम मध्ये दाखवतो तुम्हाला इथेरियमचं मॅपिंग कसं करायचं ते. ओके. इथेरियम मध्ये आपण मोठ्या टाइम फ्रेमवर मॅपिंग करत येऊया. ओके. पहिल्यांदा जो टाइम फ्रेम लावणार आहे तो कोणता लावणार आहे तुम्ही? हे बघा पहिल्यांदा मंथलीच टाइम फ्रेम लावतो. ठीक आहे. इथून मार्केट वरती गेलं वरती गेलं वरती गेलं. हो. पहिल्याला सध्या तुमच्याकडे पुलबॅक कोणता आला? हा आला. बरोबर आहे. हा सर. हा हा. पुलबॅक म्हणजे तुमचं काय झालं? आयडीएम. आयडीएम. वरून येऊन त्या आयडीएमला मार्केटने टच केलं. हो. टच केलं. टच केल्यानंतर ना वरती कन्फर्मेशन कशाचं आलंय? हायर आहे. हायर हायचं कन्फर्मेशन आलंय. कुठे? ह्या हायला. ओके. आणि या हायच्या वरती जेव्हा हो. पण मार्केट जाऊन क्लोज होणार आहे त्यावेळेला इथे खाली कशाचं कन्फर्मेशन येणार आहे? हायर लो. हायर लोचं कन्फर्मेशन येणार आहे. कुठली कॅन्डल क्लोज झाली? या ग्रीन कॅन्डल जाऊन क्लोज झाल्या. मग इथे काय झालं झाले. तुमच्याकडे? इथे काय झालं तुमच्याकडे? BOS झाला. बरोबर आहे का? बॉस. बॉस झाला. मग इथून मार्केट ज्याला वरती गेलं त्यावेळेला BOS झाला. मग हायर आहे तुटला. हायर आहे तुटला याचा अर्थ नवीन तुम्हाला पुलबॅक मार्क करायला पाहिजे. बरोबर ना? येस. मग ज्यावेळेला हायर आहे तुटला हो. त्यावेळेला पुलबॅक तुमच्याकडे इथे होता. बघा ही कॅन्डल चालू होती तेव्हा पुलबॅक इथे होता. त्याच्यानंतर काय केलं बघा इथे. इथं 2-3 कॅन्डलचा लो इथे. खाल्लत आणि वरती गेलत. पाठीमागच्या हायच्या वरती क्लोज दिले का ही ग्रीन टॉपची कॅन्डल? हम्म. मग तुमचा पुलबॅक कुठं आला? इथं आला. पुलबॅकला वर नवीन मार्केटने टच झालंय. टच झालं. टच झालंय याचा अर्थ हा काय झाला तुमचा? हायर आहे. हायर आहे. हायर आहे. आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं. बरोबर? वरती गेले. आता हम्म. त्याच्या वरती काय होणार आहे तुमच्याकडे? BOS होणार आहे. झाला अजून? येस. नाही. नाही झालं. नाही सर. नाही झालं. बरोबर ना? आता लिक्विडिटी खाल्ली वरची त्याने त्यामुळे अजून हो. BOS झालेलं नाही. पण इथेरियमचा ट्रेंड कोणता आहे? ट्रेंड कोणता आहे? Bearish. अप ट्रेंड. Bearish. अप ट्रेंड आहे ना? बुलिश ट्रेंड. येस. माईक बंद करा. कळालं इथेरियमचं मॅपिंग कसं केलंय? हे 3 महिन्याचं होतं. ऍक्च्युली मंथलीवरचं दाखवायचं होतं तुम्हाला मी. मंथलीवरचं पण असंच येईल मला वाटतंय. इथून इथे पुलबॅक आला. इथे पुलबॅक. हा पुलबॅक आहे. त्याला टच केलं मार्केटने. बघा इथे पुलबॅक आहे किंवा हा पुलबॅक कुठला पण झाला. हायर आहे बनला. त्याच्यानंतर हा पुलबॅक बनला. त्याच्यानंतर मार्केटने त्याला टच केलं. इथे मंथली मध्ये पण असंच येणार. बरोबर ना? ऍक्च्युली हे मोठ्या टाइम फ्रेमला मी तुम्हाला हो, सर. का दाखवा लागलोय? ऍक्च्युली ते किती कोणत्या टाइम फ्रेम मध्ये करायचे तुमच्याकडे? 1 आवर आणि 4 आवर मध्ये करायचं लक्षात घ्या. ओके. 1 आवर आणि 4 मध्ये करायचं. ओके. आता कसं असतंय इथून वरती ज्या वेळेला मार्केट गेलं त्यावेळेला परत खाली आलं. वरती गेल्यानंतर परत खाली आलं ना मार्केट. मग परत खाली आल्यानंतर ना खाली कुठंपर्यंत येणार हे कसं बघायचं असतं? ही जी लॅग असते ही लॅग कोणती आहे तुमची? ही वरती जाणारी लॅग इम्पल्स. 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 मग ह्या Impulse. इम्पल्स मध्ये काय बघायचं असतं? POI बघायचं असतं. POI. हे बघा ह्या इम्पल्स मध्ये POI बघायचा असतो आणि त्या इम्पल्स मध्ये हा POI बघा तुमच्याकडे. हा FEG दिसतो. होय सर. FEG दिसतो आणि हा हाय. म्हणजे इथून मार्केट वरती गेलं खाली आलं आणि वरती गेलं म्हणजे हा तुमच्याकडे काय आहे? मिटिगेशन ब्लॉक आहे. ओके. मिटिगेशन ब्लॉक आहे आणि त्या मिटिगेशन ब्लॉकला मार्केटने टॅप केलं आणि त्याच्यानंतर ते वरती गेलं. ओके. समजलं? ओके. तिथे कन्फर्मेशन घेऊन बाईंगचा ट्रेड घ्यायचा. ओके. हे अशा पद्धतीने मॅपिंग करायचं असतं. ऍक्च्युली हे जर तुम्ही 4 आवर जर आला तर तुम्हाला मॅपिंग करता येत नाही. सगळं गिजबड दिसते. दिसते? हो सर. होय की सर. करायला येणार नाही लक्षात घ्या. म्हणून स्टेप बाय स्टेप या. पहिल्यांदा तुम्हाला मंथलीवर करा. मंथलीवरनं वीकलीवर या. वीकलीवरनं डेलीवर या. डेलीवर सगळ्या गोष्टी समजायला लागल्या की मग 4 आवर या. बाकी कसं मला इकडे सगळं माहिती आहे यातलं. मला माहिती आहे मला कुठनं मॅपिंग करायचं काय मॅपिंग करायचं सगळं माहिती आहे. मी 4 आवर पण डायरेक्ट मॅपिंग करू शकतो किंवा डेलीवर पण मी डायरेक्ट मॅपिंग करू शकतो. ओके. कसं मॅपिंग करायचं असं ते दाखवतो तुम्हाला मी. बघा इथे प्रिव्हियस जो हाय असतो त्या हायच्या वरती जेव्हा पण मार्केट क्लोज होईल
त्यावेळेला एकतर तिथं बीओएस तर होणार आहे किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे. काय व्हायचं ते होऊन दे, मागं आपल्याला काय नको आहे. ओके, तिथे ह्याच्यावरती ही ग्रीन कॅन्डल क्लोज झाली त्यावेळेला मार्केट काय करणार आहे, पुलबॅकला टॅप करणार आहे. मग तो पुलबॅक कुठं आला, इथे आला. इथून वरती गेलं मार्केट, इथे पुलबॅक आला आणि ह्या पुलबॅकला टॅप झालं, या वरच्या पुलबॅकला टॅप झालं, म्हणून इथे हायर आहे तयार झाला. असं करत करत ट्रॅक करत त्याला पुढे जायचं आहे. या हायर आयच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिली इथे. इथं तुमच्याकडे झाला हायर बीओएस, खाली झाला, खाली झाला हायर लो झाला, इथे खाली हायर लो झाला. परत मार्केट इथून तोडल्यानंतर पुलबॅक मार्क केला एक मार्केटने. कुठं पुलबॅकला, इथं आलेला. बघा इथं आलेला पुलबॅक सध्या इथून तोडल्यानंतर ना. मग तिथनं मार्केट खाली आलं आणि पुलबॅक आला नाही, हा पुलबॅक आला. मग हा पुलबॅक कशी मी घेतला, या पुलबॅकला तर मार्केटने शिवलं नाही. हे बघा इथे आत एक पुलबॅक आहे याच्या, ह्या कॅन्डलचा इने लो खाल्लाय, हो पण ह्या कॅन्डलच्या आतमध्ये आहे ना ती ग्रीन कॅन्डल, मग तिला किंमत येईल का, हो नाही. तो पुलबॅक नाही. इनव्हॅलिड पुलबॅक आहे. मग हाच पुलबॅक, ह्या पुलबॅकला टच झाले की इथे मार्केट नाही, नाही. नाही. याचा अर्थ पाठीमागचा हाय तोडत नाही तोपर्यंत नवीन पुलबॅक येणार नाही. मग पाठीमागचा जो हाय आहे तो इथं तोडला, हे नाही, त्यावेळेला मग पुलबॅक कुठं आला तुमचा, इथे आला. हे बघा इथे आला. इथे आल्यानंतर वरती गेल्यानंतर ना पुलबॅक कुठलाच तयार झाला नाही. वरून मार्केटने पुलबॅकला टच केलं का, हो. पुलबॅकला टच केलं आणि पुलबॅकला टच केलं आणि पुलबॅकला टच केल्यानंतर मार्केट परत वरती गेलं. बघा म्हणजे मार्केट असा गेम करून चालतं तुमच्याकडे. लिक्विडिटी खाते, लिक्विडिटी तयार करते पहिल्यांदा आणि लिक्विडिटी खायला येते. मग पुलबॅकला टच केलं त्यावेळेला हायर आहे तयार झाला आणि हायर आयच्या वरती पण जेव्हा पण मार्केट जाऊन क्लोज होणार त्यावेळेला काय तयार होणार आहे, हायर लो. हायर लो तयार होणार आहे. बघा हा हायर आहे, त्याच्यावरती मार्केट जाऊन क्लोज झालाय, याचा अर्थ इथं बीओएस झालाय, इथे बीओएस झाला. ठीक आहे, इथं बीओएस झाला पण त्याच्यावरती क्लोज झाला, याचा अर्थ इथे कुठेतरी हायर लो तयार झालाय, हो इथे हायर लो तयार झालाय. मग ह्या हायर लोच्या पण खाली जेव्हा मार्केट जाणार आहे इकडं, त्यावेळेला तुमच्याकडे इथे काय होणार आहे, CH होणार आहे, बरोबर ना. बघा इथे, इथे डायरेक्ट कॅन्डल त्याच्या बाहेर क्लोज झाली पाहिजे. इथे कुठलीच कॅन्डल क्लोज झाली नाही त्याच्या बाहेर, ह्या कॅन्डल क्लोज झाल्या. मग हो. चेंज ऑफ कॅरेक्टर झालं ना. मग ट्रेंड कोणता चालू झाला, डाऊन 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 ट्रेंड. डाऊन ट्रेंड चालू झाला. मग डाऊन ट्रेंड चालू झाला याचा अर्थ लोअर लो कन्फर्मेशन करायचं तुम्हाला. होय सर. मग पहिला पुलबॅक बघायला पाहिजे. मी तुम्हाला काय सांगितलं, बीओएस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर ना करंट व्हॅलिड पुलबॅक म्हणजे काय, आयडीएम. आता इथे बघा चेंज ऑफ कॅरेक्टर झाले, याचा आयडीएम. अर्थ ह्याच्या वरचा जो करंट व्हॅलिड पुलबॅक असतो तो काय असतो तुमच्याकडे, आयडीएम. आयडीएम असतो. आयडीएम म्हणजे इन्व्हेस्टमेंट असते, या जागेला लिक्विडिटी पडलेली असते, ती खातात मार्केट मेकर. इथून खाली आलं परत इथं पुलबॅक भेटला ना, मला वाटतं नाही आहे पुलबॅक. बघा इथे इनसाइड कॅन्डलचा पुलबॅक आहे, इनसाइड नाही आहे पुलबॅक. बघा इथे पुलबॅकला मार्केट टच झालं, हो पुलबॅकला मार्केट टच झालं. मग त्यावेळेला तुमचं कन्फर्मेशन कसं चाललं परत, लोअर लोचं. लोअर. आणि लोअर लोच्या खाली जेव्हा मार्केट क्लोजिंग देईल त्यावेळेला इथं कशाचं कन्फर्मेशन येणार तुमच्याकडं, बॉस. बॉसचं. मग मला वाटतं बॉसचं काय कन्फर्मेशन त्यांनी दिलेलं नाही. बघा दिले, नाही. बॉसचं दिले नाही आणि चेंज ऑफ कॅरेक्टरचं पण मला वाटतं दिलेलं नाही. हा हाय आहे, हायच्या बाहेर क्लोजिंग झालेलं नाही बघा कॅन्डल. इथं झालं क्लोजिंग हायच्या बाहेर, नाही नाही. नाही, त्यामुळे दिलेलं नाही काय. हा मग काय झाला, हा मार्केट तुमचं इथं साईडवेज गेलं 4 आवरच्या हिशोबाने, डेलीच्या हिशोबाने, कळालं, हो डेलीच्या हिशोबाने आणि 4 आवरच्या हिशोबाने तिकडे मला वाटतं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं असेल. डेलीच्या हिशोबाने. मग आता डेलीच्या हिशोबाने वरून इथेरियम खाली यायला लागलाय, बरोबर ना. हो. हे बघा वरून इथेरियम खाली यायला लागलाय. परवाचा इथेरियमचा स्पाइक इथं आला पहिला, होय सर. पहिला इथं स्पाइक आला, स्पाइक आल्यानंतर मार्केट वरती गेलं, हा सर. परत लोकांनी बाईंग केलं सगळ्या, त्यांचे एसएल पडले त्याच्या खाली सगळे, हा सर. आणि हा प्रिव्हियस लो आहे, ह्याच्या खाली एसएल पडलेत सगळे पहिल्यापासून, बरोबर सर. पडल्यात. आता हे ज्या वेळेला वरनं स्पाइक आला त्यावेळेला हा लो का घेतला नाही मार्केटनं, लिक्विडिटी तयार करणार. ज्या वेळेला वरनं स्पाइक आला त्यावेळेला हा लो का घेतला नाही मार्केटनं, मग लॉजिक आहे ना. हा लो घेतला नाही तरी पण ती वरती चालल्यात, बरोबर आहे. मग हा लो घेतला नाही याचा अर्थ ही लिक्विडिटी कोणती आहे तुमच्याकडं,
इंजिनियर इंजिनियर केल्या ती तयार केल्या इथं बायर्सला इन्व्हाइट केले सगळ्या आणि इन्व्हाइट केल्यानंतर आता मार्केट कुठे येणार ह्याच्या खाली जाणार आणि ह्याच्या खाली गेल्यानंतर ना लिक्विडिटी सगळी खाणार आणि मग रॉकेट. तुम्हाला परवा दाखवलेलं माहितीये का? मंथलीचा आहे ना चार्ट हा डेलीचा चार्ट आहे. मंथली सर हो का? ही लिक्विडिटी खाऊ शकतो मार्केट आणि ती लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ना हा जो एफयूजी आहे इथला जो एफयूजी आहे ह्या एफयूजी मधनं पण वरती जाऊ शकतं आणि हा पाठीमागचा जो IFUJ आहे इथनं पण वरती जाऊ शकतं. दोन्हीपैकी एका लेवलवरून ते तुमचा इथेरियम वरती जाणार. इथे पकडायचं असेल तर इथे मला. ओके ओके सर. सेकंड वाला काय म्हणला सर? सेकंड वाला पण एफयूजी येतो, IFUJ येतो. ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ICTच्या, त्या तुम्हाला शिकायला लागतात प्रॉपर. आणि कुठं चालणार काय चालणार शिकला जरी कुठं चालणार काय चालणार हे कोण सांगत नाही, ते आपण सांगतोय, लक्षात घ्या. नाही बरोबर आहे सर. हा त्यामुळं सर एक प्रश्न होता. हम्म. मागचा जो एफयूजी आहे तो वर्क करतोय का सर प्रॉपर? कुठला? जो आता सेकंड मार्क केला तो. हा खालचा हा का वर्क नाही करणार? कारण तिकडची सर्व जी मागची जी लिक्विडिटी सगळी हे झालेली आहे ना, खाल्लेली आहे, घेतलेली खाल्लेली आहे ना. हा. घेतलेली आहे असं म्हणायचं ना तुम्हाला, बरोबर आहे? हा हा तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती आहे? माहिती आहे हा नाही कन्सेप्ट? नाही माहित. नाही सर. त्यामुळं हा कन्सेप्ट जर तुम्हाला माहित नसेल तर लिक्विडिटी तुम्हाला माहिती नाही आहे. ओके, ओके सर. त्यामुळे त्या गोष्टी पहिल्यांदा शिकून घ्यायला पाहिजे तुम्हाला. ओके, स्ट्रक्चर ओके मॅपिंग. सर. ओके सर. स्ट्रक्चर मॅपिंग समजायला लागले. बघितलं स्ट्रक्चर कसं मॅप केलंय? हो हो सर. सर. स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये फायदा होतो. कशाचा फायदा होतो तुम्हाला सांगतो. स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये कसे ट्रेड टाकायचे असतात. स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये जेव्हा पण मार्केटमध्ये हा पुलबॅक आपण पहिल्यांदा मार्क केला होता, बरोबर आहे ना? हो मोठ्या टाइम फ्रेमला त्याला तुम्हाला हायर आहे मिळाला इथं, हो बरोबर आहे? हायर आहे मिळाला, पण मार्केट एका लो वरून वरती आलं होतं ना, बरोबर ना? एका लो वरून वरती आलेलं. मग त्यावेळेला तिथं त्या केसमध्ये इकडच्या मागच्या बाजूला काय असतात? POI असतात. ही लिक्विडिटी आहे तुमची, ही ह्या पुलबॅकच्या खाली लिक्विडिटी आहे. मग ती लिक्विडिटी यांनी खाल्ली आणि त्या लिक्विडिटी खाल्ल्यानंतर मार्केटला कशाचा सपोर्ट लागतो? POI चा. मंथलीच्या POI टाइम चा. फ्रेमवरनं 6 महिन्याच्या टाइम फ्रेमवर गेलो आणि 6 महिन्याच्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर ना ह्या बॉटम पासून या हाय पर्यंत काय होता? हा POI. आणि त्या POI ला मार्केटने टॅप केलं आणि मार्केट वरती गेलं. कळालं? ओके सर. समजलं? आता इथं कसं असतं तुम्हाला सांगतो. हे शिकवणारा तुमचा जर व्यवस्थित असला तर ठीक आहे, ना तर तुम्हाला कळत नाहीत त्या गोष्टी. हे बघा इथे केपीजी आहे, इथे केपीजी आहे आणि इथे केपीजी आहे. किती एपीजी झालेत? किती एपीजी आहेत? हे 4 एपीजी आहेत ना? 4 एपीजी. 4 एफव्हीजी आहेत. आता 4 Yes. एफव्हीजी मधला कुठला एफव्हीजी चालणार हे तुम्हाला शिकवायला पाहिजे ना. का हो. कोणतरी आला हा ब्रेकवे गॅप आहे आणि ह्या ते आहे बोलून गेला, कळणार का त्याला हातला कुठला चालणार आहे तो? नाही. कारण की त्यालाच माहित नाही आहे की मार्केट काय आहे, फ्रॅक्टल आहे. आणि फ्रॅक्टल समजलं नाही तर मग एफव्हीजी कुठला चालणार हे कसं समजणार? बरोबर ना? हो सर. आणि ही रियालिटी आहे. बघा तुम्ही इन्स्टाला रील्स वगैरे बघताय, एफव्हीजी विक्री ड्रॉ करून दाखवतोय, फिबोनाची लावतोय मस्तपैकी आणि इथनं ट्रेड वरती जातोय. अहो एकच ट्रेड गेला, बाकीचं कुठे गेल्यात? ज्या वेळेला तुम्ही रियालिटी मध्ये करायला जातायत त्यावेळेला बाकीचे ट्रेड जात नाहीत. नाही फेल जातो. जात नाहीत ना. हो सर. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा फ्रॅक्टल काय आहे तो शिकून घेतलं पाहिजे. त्याच्या नंतर बायस काय ते शिकून घेतला पाहिजे. नॅरेटिव्ह काय आहे ते शिकून घेतलं पाहिजे. त्या गोष्टी शिकला तरच मार्केट कोणत्या साईडला जाणार आणि कुठली लिक्विडिटी खाणार हे कळते आणि कोणता एफव्हीजी चालणार, कुठला POI चालणार. कारण की POI हे सगळं युट्यूबला पडलेलं आहे, फ्रीमध्ये पडलंय का? हो सर. काही उपयोग नाही. ते कुठं चालणार, काय चालणार, त्याच्या मागे नॅरेटिव्ह काय आहे काय सांगितलेलं नाही बाकी काही सर. सांगितलेलं नाही, तुम्हाला कळत नाही. ते जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करून पैसे जास्त घालवत नाही तोपर्यंत समजत नाही.
ते पैसे जास्त घालवण्यापेक्षा एक चांगला क्लास लावा, राईट क्लास गायडन्स असलेलं मिळते, बरं. राईट बरोबर. गायडन्स मिळते, राईट गायडन्स मिळाला की दिशा पण राईट मिळते. ओके, हो सर. समजलं? ओके, हो. आता मला वाटतंय हा पुलबॅक आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजल्या. एक एक लोकांना बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर हे काय आहे माहित नाही. ओके, बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर काय माहित नाही ते थोडक्यात दाखवतो, म्हणजे त्यांना त्यांचं कन्फ्युजन नको. ओके, आता बरोबर. बघा बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय. आता ह्यात मी आयडीएमचा भाग घेत नाही, आयडीएम नंतर घेऊ आपण. ओके, इथून मार्केट वरती गेलं, थोडं खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं. ओके, ज्या वेळेला इथून मार्केट वरती गेलं तो हा ट्रेंड कोणता तुमच्याकडे? अप ट्रेंड. अप ट्रेंड आहे. मग अप ट्रेंड मध्ये पाठीमागचा जो हायर हाय आहे हा हायर आहे. ओके, जेव्हा पण अप ओके. ट्रेंड मध्ये हायर हाय जो बनतो आणि ट्रेंड कंटिन्युएशन जर दिसत असेल तुमच्याकडे, इथे सगळीकडे हायर हाय बनणार आहे, बरोबर आहे. हो. आणि इथे सगळीकडे खाली काय बनणार आहे तुमच्याकडे? हायर लो Higher बनणार आहे. low. हा काय झाला? अप ट्रेंड झाला तुमचा. हे प्राइस ऍक्शन मध्ये शिकवलं जातं, बरोबर आहे. हो. त्याच्यानंतर ना जेव्हा पण इथला वरचा हाय ब्रेक होईल त्यावेळेला इथे तुम्हाला काय तर भेटणार आहे? BOS. इथे तुम्हाला बीओएस भेटणार आहे. इथे तुम्हाला बीओएस भेटणार आहे. इथं तुम्हाला वरती काय भेटणार आहे? बीओएस भेटणार आहे. इथं तुम्हाला बीओएस भेटणार आहे. ओके, बीओएस म्हणजे काय? ट्रेंड कंटिन्युएशन. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके, पाठीमागचं जे हा, स्ट्रक्चर आहे तो ब्रेक करायला लागलाय, म्हणजे कंटिन्युएशन पॅटर्न आहे, म्हणजे हे कंटिन्यू करायला लागलाय. ज्यावेळेला पण ट्रेंड कंटिन्यू होतो त्यावेळेला काय तयार होतो? बीओएस तयार होतो. ओके, BOS. आता साधा सोपा प्रश्न, अप ट्रेंड मार्केट जेव्हा पण चालू असतं ते डाऊन ट्रेंड मध्ये कधी कन्वर्ट होतं? प्रिव्हियस हायर लो ब्रेक केल्यावर. करंट प्रिव्हियस हा, करंट. करंट हायर लो जेव्हा पण ब्रेक होतो त्यावेळेला ट्रेंड चेंज होतो, बरोबर ना. मग येस. जेव्हा पण ट्रेंड चेंज होतो त्यावेळेला काय तयार होतं तुमच्याकडे? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे अप ट्रेंड मधलं जे कॅरेक्टर होतं ते कशामध्ये गेलं? डाऊन ट्रेंड मध्ये गेलं. डाऊन. इथून ज्यावेळेला खाली गेलं त्यावेळेला काय झालं? चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. ओके, आता चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ना इथे तुमच्याकडे खाली बॉटमला कशाचं कन्फर्मेशन येणार तुमचं? इथे लोअर लो बनणार. डाऊन ट्रेंड चालू झालं ना, बरोबर हो. आहे. त्याच्यानंतर ना बघा इथे इथे डाऊन ट्रेंड चालू झाला तुमचा. ठीक आहे, मग इथे जर चेंज ऑफ कॅरेक्टर येत असेल तर हायला काय येणार? मग चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टरच येणार, कारण की डाऊन ट्रेंड चालू झालाय आणि डाऊन ट्रेंड मधनं परत मार्केट जर अप ट्रेंडला गेलं तर चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. चेंज ऑफ कॅरेक्टर. इथून परत वरती गेलं तर चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. ओके, आता बघा परत मार्केटने जर लोअर लोच्या खाली गेलं तर परत चेंज परत ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. परत असा चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. जोपर्यंत ट्रेंड कंटिन्यू करत नाही मार्केट तोपर्यंत बीओएस होणार नाही, लक्षात घ्या. ओके, आता चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय याचा अर्थ कोणता ट्रेंड चालू झाला? डाऊन. डाऊन. डाऊन ट्रेंड चालू झालाय. ओके, डाऊन ट्रेंड चालू झाला. हो. मग डाऊन ट्रेंड मध्ये जेव्हा पण मार्केट इथनं थोडंसं वरती जाणार आणि परत खाली जाणार त्यावेळेला इथे काय तर होणार तुमच्याकडे? बीओएस तर लोअर होणार. आहे. लोअर लोअर हाय आणि इथे तुमच्याकडे बीओएस तर होणार. हे झालं तुमचं काय? मॅपिंग झालं तुमचं. हे मॅपिंग झालं तुमचं अशा पद्धतीने. आणि ह्या मॅपिंग मध्ये हे जे मॅपिंग आहे ते कोणतं मॅपिंग आहे? हे रिटेलर. हे रिटेलर आहे. रिटेलर, कारण की ह्यात तुम्ही आयडीएम बघायला नाही, बरोबर ना. आता ह्या रिटेलर आणि आयडीएम मध्ये डिफरन्स काय येतो ते तुम्हाला दाखवतो थोडक्यात. ओके, हे मॅपिंग कुठलं आहे तुमचं? रिटेलर आहे. ओके, रिटेलर. रिटेलर आहे. आता हेच कॉपी करतो आणि ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये डिफरन्स बघा केवढा येतोय. ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये डिफरन्स. आणि हे वरचं तुम्हाला मी जे दाखवणार आहे ते कोणतं येणार आहे? मार्केट मार्केट मेकर. ओके, आता मार्केट मेकर मध्ये कसं असतं, इथून मार्केट वरती गेलंय, हा हायर आहे त्यांचा कन्फर्म नसतो. जोपर्यंत मागचा पुलबॅक जोपर्यंत मार्केट खात नाही तोपर्यंत तिथे हायर आहे कन्फर्म नसतो. ओके, इथे जेवढे काय पुलबॅक आल्यात हे बीओएस काय येणार नाही तिकडे. बीओएस काय येणार नाही. हा जो पहिला पुलबॅक आहे इथं पुलबॅक आलता, इथं पुलबॅक आलता, इथं पण पुलबॅक आला, पण मार्केटने ह्या वरच्या पुलबॅकला टच केलं, बरोबर ना. मग हा तुमचा आयडीएम आहे. हा तुमचा आयडीएम. आयडीएम जेव्हा पण वरून जेव्हा मार्केटने घेतलं त्यावेळेला इथं हायर आहे कन्फर्म झाला. ओके, हायर आहे कन्फर्म झाला.
आणि हायर हाय कन्फर्म झाल्यानंतर ना इथे खाली बॉटमला तुमच्याकडे काय कन्फर्मेशन आलं, हायर लोच आलं आणि वरती मार्केट गेलं. वरती मार्केट गेल्यानंतर ना हा पुलबॅक आला तुमच्याकडं, हा पुलबॅक आणि आयडीएम दोन्ही एकत्र आलं, लक्षात घ्या इकडे. कारण की हायर लो पण इथेच बनलाय, पुलबॅक पण इथेच बनलाय. इथनं वरती पुलबॅक बनला का तुमचा, नाही बनला, मग इथंच पुलबॅक बनलाय. मग मार्केटने हायर लोला पण तोडलं आणि पुलबॅकला पण घेतला, म्हणून वरती कन्फर्मेशन कसं झालं, हायर आहे झालं. हायर आहे. ओके, हायर आहे झालं. आणि त्याच्यानंतर मग इथून मार्केट खाली आलं. खाली आल्यानंतर परत मार्केट कुठं गेलं, खाली गेलंय. ओके, परत मार्केट खाली गेले. ठीक आहे, परत मार्केट खाली गेले. इथे परत खाली गेले. खाली गेले याचा अर्थ आयडीएम तयार करायला पाहिजे. पहिला आयडीएम इथे वरती होता, आताचा आयडीएम कुठं तयार झालाय, या पुलबॅकच्या वरती तयार झालाय. Pullback. हा पुलबॅक, हा आयडीएम आहे. म्हणजे मार्केट मेकरच्या स्ट्रक्चर मध्ये फक्त काय आले बघा, फक्त इथं हायर लो आलाय, हायर आलाय आणि हायर आलाय, तीनच गोष्टी आल्यात. बाकीच्या काही गोष्टी आल्यात का बघा. नाही. आणि रिटेलरच्या मॅपिंग मध्ये काय काय आले बघा, भरपूर हायर आहे, लो. भरपूर आहे ना. पहिल्यांदा ज्या वेळेला आयडीएम घेतला इथला, बघा इथे पहिल्यांदा ज्या वेळेला मार्केट मेकरने आयडीएम घेतला त्यावेळेला पाठीमागचा पीओआय मार्क करून इथनं बाईंग केलं, प्रॉफिट झालं तुम्हाला, झालं ना प्रॉफिट, प्रॉफिट झालं, बरोबर आहे. हो. परत मार्केटने ट्रेंड चेंज केलाय आणि आयडीएम मार्क केलाय. आता इथून ज्यावेळेला मार्केट आयडीएम घेणार, आयडीएम घेतल्यानंतर इथं लोअर लो तयार होणार, हो. लोअर लो तयार होणार. मग लोअर लो झाल्यानंतर ट्रेंड कोणता, हा हायर डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड, हा. डाऊन ट्रेंड आहे. लोअर लो तयार झाला ना, मग डाऊन ट्रेंड आहे ना. हो. मग त्यावेळेला Down वरचा पीओआय मार्क करायचा, आयडीएमच्या वरचा पीओआय, आणि आयडीएमच्या वरचा पीओआय मार्क केलं की तिथं कन्फर्मेशन बघायचं, तिथनं परत मार्केट खाली जाणार, खाली जाणार. ओके, हो. समजलं. हो सर. स्ट्रक्चर मार्केट मेकर आणि रिटेलर मध्ये फरक जाणवला, फरक आहे बघा. इथं पण आयडीएम होता, इथं पण आयडीएम होता, पण मार्केटने त्याला टच केलं नाही दोघांना, इथल्या आयडीएमलाच टच केलंय, म्हणून इथे हायर आय तयार झालाय. आणि या हायर आयच्या वरती जेव्हा आपण मार्केट गेलं त्यावेळेला हायर लो तयार झाला, आणि हायर लो तयार झाला त्यावेळेला पुलबॅक पण तो हायर लो बनला, कारण की इथे कुठं पुलबॅक आलं नाही, म्हणून आयडीएम आणि हायर लो एकच झाला, पुलबॅकच झाला तो. त्याच्या खाली मार्केटने क्लोजिंग दिल्यावर हायर आय कन्फर्म झाला, हायर आय कन्फर्म झाला. हायर आय कन्फर्म झाल्यानंतर आता लोअर लो कन्फर्म करण्यासाठी पुलबॅक मार्क करायला पाहिजे. मग सध्याचा पुलबॅक तर इथे होता, तो काही नाही. मग नंतर ह्याच्या खाली क्लोज झाला, हा पुलबॅक आला. आता हा पुलबॅकला जोपर्यंत मार्केट टच करत नाही तोपर्यंत इथे लोअर लो कन्फर्म होणार नाही. समजलं, हो सर. समजायला लागले. हो सर. एक काम करू आपण, किती जणांना समजलं, ज्यांना समजलं नाही त्यांनी नो म्हणून कमेंट करा, आणि ज्यांना समजलंय त्यांनी क्लिअर म्हणून कमेंट करा. ज्यांना समजलं नाही त्यांनी नो म्हणून कमेंट करा, आणि ज्यांना समजले त्यांनी क्लिअर म्हणून कमेंट करा. प्रॅक्टिस करायला पाहिजे तुम्हाला, त्याशिवाय हे कळणार नाही. ओके, प्रॅक्टिस केलं पाहिजे, त्याच्याशिवाय हे कळणार नाही. कारण की रिटेलर मॅपिंग केला तर तुम्हाला माहिती आहे काय होते मार्केटमध्ये. सर रिटेलर, ग्रुपला टाका की. हो टाकतो. रिटेलर जर मॅपिंग केला तर तुम्हाला माहिती आहे काय होते मार्केटमध्ये, कारण की तुम्ही फसण्याचे चान्स जास्त असतात. तुम्हाला फसायचं नसेल तर हे मॅपिंग करायला शिका.
समजलंय सर्वांना? रेकॉर्डिंग मिळेल, काय प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग ज्यांना पण पाहिजे त्यांनी मेसेज करा मला किंवा ग्रुपला लिंक येईल त्याची. ओके. युट्यूबवर नाही आहे आता 2 एक्झॅक्ट मागचा आणि आजचं. नाही मेसेज करा. प्रायव्हेट मध्ये सगळे रेकॉर्डिंग प्रायव्हेट मध्ये आहेत. प्रायव्हेट मध्ये केला रेकॉर्डिंग मी, पाहिजे असेल दुपारी तर केलाय. मेसेज. हा, लिंक पाठवायला होतं मी थोड्या वेळात. ओके. चालेल समजलं सर. तुम्हाला? हो, समजलं? सर. हा बोला. तर मार्केट सर कधी कधी जर लिक्विडिटी शिफ्ट करते कधी करत नाही पण सर ते आपलं ओळखते का आता लिक्विड शिफ्ट करणार आहे किंवा नाही करणार ते. लिक्विडिटी त्याला मग तेच सांगलं ना 2 दिवस. नॅरेटिव्ह माहिती आहे का तुम्हाला मार्केटचं? सर नाही. नाही. मग नॅरेटिव्ह जोपर्यंत माहित होत नाही तुम्हाला तोपर्यंत लिक्विडिटी कुठं पडल्या हे पण माहिती होत नाही. ओके. म्हणजे सर आता कधी कसं लिक्विडिटी शिफ्ट करून स्वतःने मार्केट एमएजएस करून वर जातं आणि कधी जर लिक्विडिटी शिफ्ट करतो नाही वरच्यावर स्वतःने आपला ऑर्डर पासून एफपीजी वरून डायरेक्ट वर जातो ना ते कधी आपल्याला तेच narrative बरं. शिवाय कळत नॅरेटिव्ह तुम्हाला माहित नाही. नॅरेटिव्ह ज्या वेळेला क्लिअर होईल तुमचं मार्केट किती टक्के करेक्शन करणार आहे हे ज्या दिवशी क्लिअर होईल त्या दिवशी तुम्हाला कळणार की कुठली लिक्विडिटी स्वीप होणार आहे. कारण की लिक्विडिटी सगळीकडे पडलेली असते. भरपूर ठिकाणी पडलेली असते ना लिक्विडिटी. बरोबर ना? भरपूर ठिकाणी लिक्विडिटी पडलेली असते, लक्षात घ्या. ओके. त्यामुळे कोणती लिक्विडिटी स्वीप होणार आहे ही ऍज पर बायस ऍज पर नॅरेटिव्ह असते. कारण की त्याला तेवढंच करेक्शन करायचं असतं आणि तेवढंच करेक्शन तिथलीच लिक्विडिटी घेतात आणि वरती जातात. म्हणजे आता बघा इथून मार्केट जेव्हा वरती गेलं मग इथं पण लिक्विडिटी होती, इथं पण होतीच ना. हो. मग ही खाल्ली नाही त्यांनी, इथली वरचीच खाल्ली आहेत आणि वरती गेलीत. वरती गेलीत मग इथं पण एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर ना आता ही पण राहिली. मग इथनं आम्ही सेल केलं त्यावेळेला ही पण घेतली मग आम्हाला सेल मध्ये पण प्रॉफिट झाला. तर म्हणजे सगळा खेळ जो आहे बायस नॅरेटिव्ह मध्ये सगळं आहे. सगळं जे काय म्हटलं? सगळं जे खेळ बायस आणि नॅरेटिव्ह मध्ये आहे का ते हो, आपल्याला कळलं पाहिजे. बायस आणि नॅरेटिव्हचा खेळ आहे मार्केट सगळा. बायस, नॅरेटिव्ह, लिक्विडिटी, फ्रॅक्टल आणि पीडीआरए वगैरे जे काही अशा कन्सेप्ट आहेत ते सगळं मार्केटचा खेळ आहे. पण हे शिकायला कमीत कमी 6 महिने लागतात. बायस आणि नॅरेटिव्ह शिकायला तर 6 महिने लागतात. बिगिनरला सर 6 महिने लागतील ना म्हणजे सर अगोदरपासून ट्रेडिंग करतो 4 वर्ष 3 वर्ष त्याला पण तेवढेच महिने लागणार काय? काय म्हटलं? बिगिनरला सर 6 महिने लागू शकतात. नवीन कोण पण असून दे माझे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर शिकायला 6 महिने लागतील मला वाटतं. कारण की सगळे डीप कन्सेप्ट आहेत. डिपेंडिंग कन्सेप्ट आहेत. एका कन्सेप्टवर दुसरी कन्सेप्ट डिपेंड आहे आणि तिच्यावर तिसरी कन्सेप्ट डिपेंड आहे. कारण की तो एफयूजी कसा चालवायचा कसा नाही चालवायचा हे आपल्याला माहिती आहे. ओके. आता कुठलाही फीज नाही चालणार ते आपल्याला त्यामध्ये कळतं. त्यामध्ये तुम्ही आता बघितलं असाल युट्यूबवर सगळे एफयूजी मार्किंग करून देते मार्केट. बरं कुठला चालणार ते कसं समजणार आहे तुम्हाला? इथनं भरपूर चाललंय ना मग इथं वरचा हा का चालला नाही एफयूजी? इथनं मार्केट खाली चाललं ना डायरेक्ट. हवला पण दिसतंय डेलीला पण दिसतंय. सगळ्याकडे दिसतात तेच ना मग तेच तर लॉजिक आहे ना. तुम्हाला आजपर्यंत ते त्रिकोण कोणी दाखवलेत का? नाही. मग सगळा जो काय खेळ आहे त्या त्रिकोणांच्या मागे दडलेला आहे. तुम्हाला माहिती आहे काय? ह्यो जो त्रिकोण लावणार आहे कुठल्या महिन्याचा त्रिकोण आहे हे जर सिलेक्ट करायला जर तुम्हाला प्रॉपर आलं तरच तुम्हाला पुढं सगळ्या त्रिकोण मॅच होतात ना तर होत नाहीत. हा गेम आहे, लक्षात घ्या. चालेल. हो सर. त्याच्यानंतर ना बघा मला वाटते आपण काय काय गोष्टी शिकलो जर असं रिव्हिजन घेऊया. थोडक्यात सांगा मला काय काय शिकलो. बीओएस शिकलो, चेंज ऑफ कॅरेक्टर शिकलो, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुलबॅक शिकलो, पुलबॅक शिकलो. त्याच्यानंतर मला वाटते बायस थोडंफार शिकलो, बरोबर ना? बाय. आणि काय काय शिकलो? कॅन्डलवरनं कॅन्डल सिक्युरिटी वगैरे शिकवलं तुम्हाला मी. त्यात बायस सिक्युरिटी काय ते पुलबॅक साठी आहेत सगळ्या. ओके. कॅन्डलस्टिक सिक्युरिटी जे वापरणार आहेत ते पुलबॅक साठी म्हणजे इनसाइड कॅन्डल असली की त्याला पुलबॅक आपण मानत नाही, तो इनव्हॅलिड पुलबॅक असतो. मग तो त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर ना बीओएस झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर, पुलबॅक आणि बायस या गोष्टी तुम्हाला शिकवल्यात. ओके. त्याच्यानंतर ना आता पुढच्या गोष्टी घ्या. इम्पल्स
इम्पल्स अँड करेक्शन. करेक्शन ह्या दोन गोष्टी घ्या, कारण की बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर माहिती आहे, पण इम्पल्स आणि करेक्शन कोणाला माहित नाही. ओके, इम्पल्स आणि करेक्शन का माहिती करून घ्यायचं असतं सांगा मला. माहिती आहे कोणाला? ट्रेंड ओळखण्यासाठी. नुसता ट्रेंड ओळखून काय करणार आहे? नुसता ट्रेंड ओळखून काय करणार आहे? फायदा आहे काय? नाही. इम्पल्स आणि करेक्शनचा फायदा काय असतो तुम्हाला सांगतो. इथून मार्केट वरती गेलंय, इथून मार्केट वरती गेले आणि वरनं मार्केट इथपर्यंत आलं, इथनं ते करेक्शन संपणार आहे. हे करेक्शन असतं, करेक्शन संपणार आहे आणि करेक्शन नंतर संपल्यानंतर काय येणार असतं? इम्पल्स येणार असते. आणि सगळ्यात जास्त प्रॉफिट कुठं होतं? करेक्शन होतो मध्ये होतो का इम्पल्स मध्ये? इम्पल्स मध्ये. इम्पल्स मध्ये. ओके, सगळ्यात जास्त जो प्रॉफिट होतो तो इम्पल्स मध्ये होतो, म्हणून इम्पल्स करेक्शन शिकणं महत्वाचं आहे. बरोबर ना? हो. ओके, इम्पल्स म्हणजे तुम्हाला सांगतो एक थोडक्यात, अपट्रेंड मध्ये जी फर्स्ट वेव, म्हणजे थोडक्यात आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. ओके, समजा तुम्ही इथे जमिनीवर उभा राहिलाय आणि तुम्ही एक बॉल वरती आकाशात फेकला फास्ट. ओके, तर वरती जाताना ताकद ओके. जास्त लागणार आहे का वरनं खाली येताना? वरती जाताना. वरती जाताना. मग इथनं जेवढ्या काय वरती जाणारे मोमेंट आहेत, किती मोमेंट आहेत? 1 2 3 4 वरती जाणारे मोमेंट आहेत. येस. मग ह्या वरती जाणाऱ्या ज्या मोमेंट आहेत त्या काय आहेत मग आपल्यासाठी? इम्पल्स. इम्पल्स. समजलं? हो. परत इथून खाली येणारी जी मोमेंट आहे ती तुमच्यासाठी काय आहे मग? करेक्शन. करेक्शन. ओके, आता हा झाला तुमचा अपट्रेंड. तसंच तुम्ही एका टेरेसवर उभारलाय आणि टेरेसवरनं बॉल खाली फेकलाय, मग खाली फेकताना ताकद जास्त लागणार का जमिनीवरनं बॉल वरती आल्यावर? ताकद आणि स्पीड खाली कुठं फेकताना. लागणार? खाली फेकताना. मग खाली फेकणारे मोमेंट कोणते आहेत? 1 2 3 आहेत. इम्पल्स. इम्पल्स. मग ह्या हो. तुमच्यासाठी इम्पल्स आहेत सगळ्या. बरोबर आहे. आणि ही मोमेंट कोणती आहे तुमच्यासाठी मग? हो. करेक्शन. करेक्शन. ही करेक्शन. करेक्शन मध्ये कॅन्डल कोणता येणार डाऊन ट्रेंडच्या? कॅन्डलचा Green. कलर कोणता येणार? ग्रीन येणार. ग्रीन. आणि Green. इम्पल्स कोणत्या कॅन्डलचे असणार? काळ्या कॅन्डलचे असणार. Black. कळालं? हो. समजलं ह्या गोष्टी? हो सर. ओके, थोडक्यात जी नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मी इकडे इम्पल्स आणि करेक्शनचं मार्किंग टाकतो. ओके, इथून इथपर्यंत ही काय आपल्यासाठी? इम्पल्स आहे. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी हे लिहून घ्या, ही इम्पल्स आहे त्याच्यासाठी. ओके, ही पण इम्पल्स आहे त्याच्यासाठी. इम्पल्स मध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट होतं, म्हणून इम्पल्स फाइंड करायचे असते. ओके, इम्पल्स मध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट होतं म्हणून इम्पल्स फाइंड करायचे असते. ओके, आणि दुसरी मोमेंट कोणती आहे तुमच्यासाठी? करेक्शन. करेक्शन. करेक्शन मध्ये कधीच जास्त प्रॉफिट होत नाही, लक्षात घ्या, कारण की ते प्रॉफिट बुकिंग किंवा लिक्विडिटी गोळा करण्यासाठी आणलेली मुवमेंट असते. ओके, लिक्विडिटी तयार करण्यासाठी मुवमेंट आणलेली असते ती, ते करेक्शन असतं. ओके, ही सगळी करेक्शन आहेत आणि डाऊन ट्रेंड मधले करेक्शन कुठले येणार आहे? तुमची ही येणार आहे. बरोबर आहे. बरोबर. ठीक आहे, ही करेक्शन आहेत, ही इम्पल्स आहेत. ओके, आणि इथे तुमच्याकडे ट्रेंड पण नोट डाऊन करा. हा तुमचा ट्रेंड आहे, तो अप ट्रेंड आहे. ओके, हा अप ट्रेंड आहे आणि त्याच्यानंतर हा जो ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड आहे. ओके, डाऊन. डाऊन. ओके, ही इम्पल्स आणि करेक्शन आली. ओके, ओके. ठीक आहे, समजलं. ही ड्रॉइंग करून घ्या, न्यू स्टुडंट आहेत त्याने, आणि ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा.
नोट डाऊन झाल्यानंतर हँड राईज करा. सगळ्यांचं नोट डाऊन झालं असेल तर हँड राईज करा. ओके ओके. आता एक काम करू आपण. टोटल बिगिनर कोण आहेत याच्यामध्ये? टोटल बिगिनर, त्यांना माझे कन्सेप्ट समजत नाही आहेत, कॉम्प्लिकेटेड वाटतात, असे टोटल बिगिनर कोण कोण आहेत ते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये न्यू म्हणून कमेंट करा. त्यांच्यासाठी मी एक ट्रीट देतो, किंवा ट्रीट नाही, ट्रीट म्हणता येणार नाही त्याला ऍक्च्युली. त्यांना मी एक काय बोलतात ते, डॉक्टर ज्या वेळेला त्याला हँडल करतो त्यांना मी एक चांगलं ट्रीटमेंट देतो. ओके. टोटली जे न्यू आहेत त्यांनी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा. ओके. टोटली न्यू, त्यांना काहीच गोष्टी माहिती नाही किंवा माझ्या गोष्टी त्यांच्यासाठी कॉम्प्लिकेटेड वाटत आहेत. ओके. त्यांना मी एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करेन. ओके. टोटली जे न्यू आहेत त्यांनी कमेंट करा. नाहीतर एक काम करा, मी एक नंबर देतो, त्या नंबरला मेसेज करा. तुमचा एक ग्रुप बनवतो मी, चांगला ग्रुप बनवतो तुमचा. ग्रुप बनवून तुम्हाला पुढे स्टेप काय घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला ट्रीटमेंट काय दिलं पाहिजे हे प्रॉपर तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगतो. ओके. एक काम करा, जेवढे काही न्यू स्टुडंट आहेत त्यांनी माझा नंबर नोट डाऊन करून घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी त्यांना स्टेप देतो, कारण की कसं होतं तुम्हाला सांगतो, जरी तुम्ही माझे जरी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला स्टेप फॉलो पाहिजेत, स्टेप माहित पाहिजे की काय केलं पाहिजे, बरोबर ना? जर माहित नसेल तर तुम्हाला अवघड होणार पुढच्या गोष्टी समजायला. ओके. किंवा हे करत असताना कुणाला पण अडचण येणार आहे, बरोबर ना? अडचण आल्यानंतर ना त्याला त्या गोष्टी एकतर प्रॉपर समजून सांगणं महत्वाचं असतं. मग त्याच्यासाठी जर तुम्हाला गरज लागली तर त्यावेळेला तुम्हाला मी हेल्प करू शकतो. ओके. टोटल बिगिनर आहेत त्यांच्यासाठी. ओके. ओके. त्यांना ट्रीटमेंट जर प्रॉपर पाहिजे असेल तर मला या नंबरला मेसेज करा. तुमच्यासाठी मी एक ग्रुप बनवतो, किंवा तुम्ही मला पर्सनलला मेसेज केला तरी सांगतो. तुम्हाला मी ट्रीटमेंट देतो प्रॉपर, की काय करायचं, कोणते व्हिडिओ बघायचे आणि कोणते व्हिडिओ बघितल्यानंतर नोट्स काढल्यानंतर ना कोणत्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत. ओके. हे तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे हळूहळू गोष्टी तुम्हाला समजत जातील. ओके. कारण की ह्या जे मी तुम्हाला हे शिकवलंय ते ऍक्च्युअल मध्ये अगदी बेसिक लेवलचं आहे, मला तर वाटतंय अगदी बेसिक, आणि त्यामध्ये तुम्ही कॉम्प्लिकेटेड व्हायला लागलाय. काही नाही, फक्त नावं बदलून आलेलं आहे हे सगळं. ओके. ठीक आहे. हो सर. बाकी आजच्या सेशनला लागून कुणाचे प्रश्न असतील तर विचारा. आजच्या सेशन मध्ये किंवा सेशन मध्ये काय समजलं नसेल तर प्रश्न विचारा त्यांनी. हॅलो. कोणाचे काय प्रश्न आहेत का? हॅलो. हॅलो. नाही सर. ओके. ठीक आहे. कोणाचे काही प्रश्न नाहीत मला वाटतं. ओके. ठीक आहे. उद्या आपण आयडीएम नुसार एंट्री कशी टाकायची हे बघणार आहोत. ओके. ओके सर. आयडीएम नुसार. मग त्याच्यासाठी जरा स्ट्रक्चर मॅपिंग करायचा प्रयत्न करा तुम्ही. स्ट्रक्चर मॅपिंग करायचा प्रयत्न करा. ओके. हो सर. बघा इकडे पीओआय म्हणजे पॉइंट ऑफ इंटरेस्ट. पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे ज्या जागेला सगळ्यात जास्त लोक वेटिंग करत असतात. पॉइंट ऑफ इंटरेस्ट, ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त लोक इंटरेस्ट असतात बाईंगला किंवा सेलिंगला, त्या एरियाला पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणतात. ओके. समजलं? ओके. त्याच्यानंतर उद्या आपण आयडीएमचा जो आज तुम्हाला जे मॅपिंग दाखवलेला हायर लो वगैरे, बरोबर ना, ते मॅपिंग बघून एंट्री कशी घ्यायची ते तुम्हाला मी उद्या दाखवणार. ओके.
आणि त्याच्यानंतर परवाच्या दिवशी sir. सीआरटी म्हणून एक स्ट्रॅटजी आहे, ती सीआरटी म्हणून स्ट्रॅटजी पण तुम्हाला दाखवतो. जेवढ्या काही ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन. ओके, पण स्टडी तुम्ही केलं पाहिजे, कारण की स्टडी केल्याशिवाय ह्या गोष्टी येत नाहीत. मी जे शिकवतो ते बरोबर ना. हो सर. आणि तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप शिकवलंय, पुलबॅक पासून शिकवलंय, पुलबॅक पासून शिकवलंय डायरेक्ट. ओके, जो काही पुलबॅक असतो त्याच्या खाली लिक्विडिटी पडलेली असते, मग तो पुलबॅक म्हणून आयडीएम असतो, लिक्विडिटी असते त्याच्या खाली, म्हणून त्याला आयडीएम म्हणतात. आयडीएम म्हणजे इंडुसमेंट, इंडुसमेंट म्हणजे चालाकी. अशी चालाकी असते की त्याच्या खाली लिक्विडिटी मार्केट मेकर बनवतात आणि नंतर ना वरनं फास्ट येतात आणि ते लिक्विडिटी खातात आणि मग डायरेक्शन मध्ये जातात. बरोबर ना. हो सर. कुठं पण बघा तसंच करते मार्केट. ठीक आहे, मग इकडे बघा, इकडे ज्या वेळेला लोक बाईंग करत असतात, लोक इकडून बाईंग करत होते ना, लोक बाईंग करतात आणि बाईंग केल्यानंतर लोकांचे पैसे अडकलेत की एकदा मग मार्केट कुठे येतं, खाली येतं. काय येतं, कारण की ह्या सगळ्यांना पॅनिक सिनारिओ मध्ये घालवायचं असतं. इथून एवढं पडायला लागल्यावर कोण थांबणार आहे, नाही. विकायला चालू करणार. हो. विकायला चालू केले की मग मार्केट मेकर इकडे काय करायला चालू करतात, एंट्री. खरेदी करायला चालू करतात. बाय. बरोबर ना. बायची एंट्री. बायच्या एंट्री त्यांच्या हातात येतात. तुम्ही सेल करताय, मग ही लोक बाय करतात, असं असतं ते. मग कुठं बाय करायचं हेच माहित पाहिजे ना तुम्हाला. हो सर. कुठं बाय करायचं, कुठं प्रॉफिट बुकिंग करायचं, हे सगळं माहित पाहिजे. बरोबर ना. हो. नाहीतर मग लिक्विडिटी मध्ये तुम्ही सापडताय. कुठं पण बघा, जिथे पण पुलबॅक आहेत, हा हाय तोडल्यानंतर ना इथे पुलबॅक आला पहिला. हो. ह्याच्या खाली आलेत का, आले. लोक भ्यायला लागलेत, विकायला लागलेत, आणि इकडे मार्केट मेकरनं काय केलं, बाय. बाईंग केलं. बरोबर आहे. म्हणून हा पुलबॅक सर. म्हणून तुम्हाला मी काय शिकवलंय, आयडीएम. आयडिया. आणि आयडीएमचं मॅपिंग जर तुम्हाला येत नसेल तर पहिल्यांदा मंथली टाइम फ्रेमवर करा, त्याच्यानंतर विकलीवर करा, त्याच्यानंतर डेलीवर करा, आणि डेलीवर केल्यानंतर 4 आवर करा, बरोबर. आणि मग नंतर 1 आवर. कारण की आयडीएम मॅपिंग, आता आयडीएम मॅपिंगचं कसं असतं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हे बघा, 1 आवर किंवा 4 आवर जर तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग करत असाल आयडीएमचं, हो. आयडीएमचं, तर हा टाइम फ्रेम तुम्ही कशासाठी वापरायचा, इंट्राडे साठी वापरायचा. इंट्राडे. ओके, आणि समजा तुम्ही डेलीवर किंवा विकलीवर जर स्ट्रक्चर मॅपिंग करत असाल तर तुम्ही कशासाठी वापरायचा, तो स्विंग. स्विंगसाठी. ओके, आणि तेच जर तुम्ही मंथलीवर तो करत असाल तर तुम्ही तो कशासाठी वापरायचा, पोझिशनसाठी. ओके, आणि स्कॅल्पिंग साठी जर करत असाल तर तुमचं स्ट्रक्चर मॅपिंग 30 मिनिटाचं किंवा 15 मिनिटाचं येणार. स्कॅल्पिंगला 15 मिनिटाचं किंवा 30 मिनिटाचं येणार स्कॅल्पिंगला. कळालं. हॅलो, हा सर. आहेत का कुणाचे आणि काय प्रश्न. प्रश्न नसतील तर आपण उद्याच्या सेशनला भेटू. ओके, चालेल सर. ओके, ठीक आहे. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट सर.